तेव्हा येत्या 19 जूनला मला वाटतं 60 वर्ष वयोमानाचा दावा करणारा एक गट आणि प्रत्यक्षात 4 वर्ष वय असलेला किंवा 4 वर्षच जुना असलेला दुसरा जो खेमा आहे यातला सरस कोण हे सांगायला राजकीय विश्लेषकांचं पाल्हाळ नकोय. जे काय आहे ते कृतीतून सिद्ध झालेलं आहे. आज 13 खासदारांच्या संख्याबळासह केंद्रातही मजबूत म्हणजे एनडीएतला चौथ्या क्रमांकाचा सहकारी म्हणून शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांचा एक नेता म्हणून सपशेल पराभव आहे आणि हे त्यांनी मान्य करायला हवं. नुसतं माझे हात खाली आहेत, माझ्या हातात काहीच नाही, मी तुम्हाला काय देणार, काहीच देऊ शकत नाही, हे असं रडगाणं गात बसण्यापेक्षा त्यांनीही शिवसैनिकांच्या मनातली तगमग ओळखून आता राजकारण सोडून द्यावं. कारण राजकारण हे एकनाथ शिंदेंसारखं 24/7 करायचं असतं. एक शिवसैनिक म्हणून आज अनेकांच्या मनात विचारांचं काहूर उठलेलं असेल. कारण ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनेला आज बातम्यांचा बाजार गरम करणारा विषय समजले जायला लागले. हाताच्या 5 बोटांसह शिवसेना ही 4 अक्षरं कानाखाली ऐकवली की मी शिवसैनिक आहे हे सिद्ध व्हायचं आणि ते सिद्ध झाल्यानंतर समोरच्या बनिया बाबू भैयांच्या विजारी ह्या पिवळ्या व्हायच्या, लसणीच्या कांड्यांची पॅन्ट फाटायची. त्या संघटनेची पॉलिटिकल पार्टी झाली आणि ती सकारात्मक दहशत जी होती ना ती संपली. पार्टी चालवायची तर फंड हवा आणि हा फंड थोडा घरीही न्यायला हवा. या न्यायानं मग सेना नेतृत्व हे चांगल्या कार्यकर्त्यांनाही मांगोवाले वसुलीबाज बनवू लागले. अरुण बेतकेकर हे नाव आठवतंय का तुम्हाला? एक सच्चा शिवसैनिक, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाला एक हाती मोठं करणारा, सांभाळणारा, डोकेबाज नेता. पण हा माणूस तत्वांना धरून चालणारा होता. मग या अशा वसुल्या करणं आपल्या तत्वात बसत नाहीत म्हणून त्यांनी त्या केल्या नाहीत आणि म्हणून हा प्रचंड कॅलिबरचा माणूस पक्षाबाहेर फेकला गेला. बाळासाहेबांचा अतिशय जवळचा माणूस कोण तर अरुण बेतकेकर असं आमच्या कानावर यायचं. बेतकेकर म्हणजे बाळासाहेबांचे सर्वत्र फिरणारे डोळे आणि बेतकेकर म्हणजे बाळासाहेबांचे सतत टवकारलेले महत्त्वाचे टिपून घेणारे जे कान. पण या बेतकेकरांनी मातोश्रीच्या किचन कॅबिनेटच्या बालदार चोपदारांना त्यांची तळघरं भरून देण्यास हातभार लावला नाही म्हणून त्यांना तांदळातल्या खड्याप्रमाणे टिपून बाहेर काढलं गेलं. बेतकेकर हे सेनेच्या अधपतनाला कारणीभूत ठरलेल्या चौकडीच्या हव्यासाचं एक ज्वलंत उदाहरण आहे. सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून पैसा गोळा करणं यासाठीच पदरी शिवसैनिक बाळगणं याला शिवसेना प्रमुख म्हणत नाहीत, पक्षप्रमुख म्हणत नाहीत. मान्य बाळासाहेबांनी हे कधीच केलं नाही. पण उद्धव ठाकरे यांच्या हातात सूत्र गेली आणि सेनेतल्या चांगल्या कार्यकर्त्यांचे पाय छाटायला सुरुवात झाली. जो बंगल्यावर खोके पेट्या पोचवतो तोच खरा सेनेचा शिलेदार असा नवा एक दंडकच निर्माण झाला. हीच शिवसेना जी मान्य बाळासाहेबांनी प्रबोधनकारांच्या आशीर्वादानं 19 जून 1966ला स्थापन केली होती शिवाजी पार्कात. त्या सेनेला 2 दिवसांनी 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. वयाच्या 60त पोहोचलेला माणूस आणि 60 वर्षांचा जुना राजकीय पक्ष यांच्या प्रगल्भतेत आणि बुद्धीत फरक असतो. हाडामांसाचा माणूस हा वयाच्या 60त चाळवलेला असतो, त्यानं रिव्हर्स गिअर टाकलेला असतो. काही लोक 60त लहान पोरांसारखे वागायला लागतात. पण पक्षाचं तसं नसतं. पक्ष 60 वर्षांचा म्हणजे तो अधिक ताकदवान आणि अधिक बलवान असायला हवा. 60 साल पुराना पार्टी आहे. आज ठाकरेंच्या ताब्यातला शिवसेना नावाचा पक्ष संपल्यात जमा आहे. सकाळीच बातमी आली की त्यांचे 6 खासदार हे पक्षाबाहेर पडलेत. ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सहभागी होणार हे सुद्धा जवळपास निश्चित मानलं जात आहे. 2022 नंतर ठाकरेंकडे असलेल्या पक्षाची अवस्था काय, त्याची ताकद काय? सामान्य मराठी माणूस, महाराष्ट्रातला बाळासाहेब ठाकरे या नावाला पुजणारा शिवसैनिक हा कालपर्यंत उद्धवजींसोबत होता. पण उद्धवजींना या आपल्या शक्तीस्थळाची जाणीवच नव्हती किंवा त्यांना महाराष्ट्र नकोच होता. तर पोटभर खायला मिळावं म्हणून मुंबई महानगरपालिका हवी होती. मुंबईत दुसरा एक ठाकरे फॅक्टर महत्त्वाचा आहे, तो म्हणजे राज ठाकरे. तर उबाटा सेनेची मतं विभागली जातात ती मनसेमुळेच, राज ठाकरेंमुळेच. हे ॲनालिसिस अनेकदा मातोश्रीवर चर्चेला येऊनही त्यांनी राज ठाकरेंबद्दल असणाऱ्या असूयेपोटी मनसेला सोबत घेत या मराठी मतांचं एकत्रीकरण करण्याचं किंवा तसं पाऊल उचलण्याचं त्यांनी पाहिलंच नाही. पण यंदा मात्र हातभर फाटलेली होती. मनसेला सोबत घेणं गरजेचं होतं. मागच्याच म्हणजे 2017च्या BMC निवडणुकांमध्ये भाजप 82 जागांवर पोचली होती. धोक्याची घंटा तिथे वाजली होती खऱ्या अर्थानं.
यावेळेस एकनाथ शिंदेंनी उभाटांच्या 100 नगरसेवकांपैकी जवळपास 45-50 नगरसेवक फोडले होते. काही आजी-माजी नगरसेवकही जोडले होते. त्यामुळे मातोश्रीला BMCतला दाणापाणी यावेळेला कठीण होऊन बसला होता. त्यांचे 20-25 नगरसेवकही निवडून येतील की नाही याबद्दल खात्री नव्हती. मग त्यांनी खेळी केली मराठी माणसात जागा व्हायची, राज ठाकरेंची गळाभेट करण्याची. तर राजसाहेब हा माणूस मनाचा राजा आणि मनानं भोळाही म्हणा ना. अनेक जण म्हणतात खडूस आहे, खडूस आहे. असतील खडूस, स्वभाव असतो माणसाचा. पण माणूस मनाचा राजा हे मान्य करायला लागेल. त्यानं भावाच्या हाकेला प्रतिसाद दिला. त्यांना नको होता म्हणून स्वतःचा मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे त्याला वाटाघाटीतून लांब ठेवला. कारण संजय राऊतांनी सांगितलं होतं संदीप नकोय जागा वाटपाच्या बोलणी करत. दादू ने शतरंज का जाल बिछाया और राजा फस गया. मनसेच्या मदतीनं यंदाच्या निवडणुकीत 65 नगरसेवक निवडून तर आले यांचे, पण पालिका काही ताब्यात आली नाही. अनेक ठिकाणी भाजपची भूमिका ही युती धर्माच्या विपरीत होती. एकनाथ शिंदेंच्या जवळपास 20 नगरसेवकांना पाडण्यात उभाटाला मदत होईल असं काही लोक वागलेत आणि शिंदेंना अपेक्षित असं 40-45 जागांचं टार्गेट गाठता आलं नाही. पण यामुळे नुकसान भाजपच्या 100%लाही झालंय. त्यांनाही 82 वरून फक्त 89 वरच उडी मारता आली. ते 100 पार करू शकले नाहीत. पण या सगळ्यांच्या तुलनेत 65 जागा जिंकणाऱ्या उद्धव ठाकरेंचं सर्वाधिक नुकसान झालंय. आपण काय म्हणतो की हे 2 महायुतीतले पक्ष जे सीमित राहिले काही जागांवर, त्या तुलनेत जे हरतील असं वाटत होतं, 20-25 जागांवर संपतील असं वाटत होतं, ते 65 जागा जिंकले. मग तुम्ही कसं म्हणताय की सर्वाधिक नुकसान उद्धव ठाकरेंचं झालंय? कसं ते सांगतोय तुम्हाला. हा व्हिडिओ थोडा लांबेल त्यामुळे, पण या घडामोडी समजून घेण्यासाठी ही लांबी, हे लांबणं जे काय आहे ते आवश्यक आहे. उद्धवजींच्या सेनेनं भाजपा महायुतीच्या समोर लोकसभेला चांगला परफॉर्मन्स दिला असं बोलतात लोक. तसं किमान दिसतंय तरी. त्यामागची कारणं, मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण, संविधान खतरे में वालं नरेटिव्ह, कारणं काही का असेनात, पण परफॉर्मन्स दिसत होता जो काही लोकसभेला आला. पुढे विधानसभा वगळल्या तर जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषदा, पालिका अशा वरवर छोट्या वाटणाऱ्या पण खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या असणाऱ्या या निवडणुका भारतीय जनता पक्षानं पूर्ण ताकद लावून लढवल्या. एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष बऱ्याच ठिकाणी स्वतंत्ररित्या भाजपाच्या विरोधातही उतरवला. काही ठिकाणी महायुती म्हणूनही अजितदादा, शिंदेसेना आणि भाजपा एकत्र लढले. पण महाविकास आघाडीत सुसूत्रता नव्हती. उद्धवजींच्या पक्षाचं विचाराल, त्या पक्षाचे लोकसभेला निवडून आलेल्या 9 पैकी 5 ते 6 खासदारांनी उद्धवजींना येऊन प्रत्यक्ष सांगितलं होतं की साहेब या निवडणुका गांभीर्यानं घ्या. आमच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या या निवडणुका आहेत. पण त्या निवडणुकांना अजिबात सिरियसली न घेता उद्धवजी किंवा आदित्य ठाकरे यापैकी एकानंही प्रचारात उतरण्याचं कष्ट घेतलं नाही, सभा घेतल्या नाहीत, ना उमेदवारांना आर्थिक रसद पुरवली. त्यांना वेध लागले होते ते महानगरपालिका निवडणुकांचे, त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे. 85,000 कोटींचं बजेट आहे हो मुंबईचं. मग ही आता ही 85,000 कोटींचं बजेट असलेली BMC याच्या ताब्यात त्याची ऐशच असणार आहे. जी ऐश आजवर तब्बल 25 वर्ष मातोश्रीवरच्या बालदार चोपदारांनी केली आहे. मुंबई शहराचा विकास बोंबलला. यांनी घोषणा केल्या होत्या आम्ही मुंबईची शांघाई करू म्हणून. पण यांच्या बंगल्यांची तळघरं मात्र तुडुंब भरली खोक्यांनी, पेट्यांनी. मुंबई बोंबलली. आताही 2026ला BMC पुन्हा हातात हवी म्हणून मराठी माणसाला भावनिक साथ घातली गेली. मनसेला मूर्खात काढत सोबत घेतलं गेलं. त्यांना हरणाऱ्या जागा त्याही मोजक्याच जागा दिल्या. म्हणजे थोडक्यात तोंडाला पानं पुसली आणि आपली सोय लावून घेतली. राजसाहेबांनी सभा गाजवल्या, पण त्यांच्या उमेदवारांना त्याचा फायदा किती झाला तर शून्य. म्हणजे स्वार्थापोटी जवळ केलेला भावाचाही वापर करून घेतला आणि नंतर साधा एखादा स्वीकृत नगरसेवकही आपल्या कोट्यातून त्यांना दिला नाही. एवढं कोतं मन असलेला नेता कुठलीही पार्टी कशी चालवू शकतो? आज उद्धवजींचे 6 खासदार फुटल्याच्या बातम्या येत आहेत. ते काय स्वतःहून चालत, बागडत, नाचत सेनेबाहेर पडलेले नाही आहेत. त्यांनाही प्रलोभनं दिली गेली आहेत, दबाव टाकलाय, धाकदपटशाही दाखवला गेला असेल. पण काहीही असो, त्यांच्या भविष्याची चिंता असणारच की त्यांना. ज्या लोकसभा मतदारसंघातल्या 90% स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, परिषदा, पंचायती जर भाजप आणि शिंदेंच्या ताब्यात असतील, अजितदादांच्या NCPच्या ताब्यात असतील, तर उभाटा गटाचे आमदार निवडून कसे येणार?
आमदारच जर हरत असतील तर मग दरवेळी काय सज्जाद नोमानीचा फतवा चालणार आहे का प्रत्येक मतदारसंघात? की संविधान खतरे में म्हणत प्रत्येक वेळेला ती लाल किताब घेऊन लोक येणार आणि मग ते निर्भय बानूवाले वगैरे येऊन यांना ओढळवून देणार आहेत. यांना निधी मिळाला नाही 5 वर्षात किंवा कमी मिळाला, खाली आमदारही नाही आहेत जे मतदारसंघातली कामं करतील, नगरसेवक तर नाहीच नाही. मग पुढच्या लोकसभेत पुन्हा जिंकण्याची शाश्वती काय? आज हे जे कोणी फुटलेत ना खासदार, त्यांना एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर करून फोडलंय किंवा भाजपनं NDAचं संख्याबळ वाढवायला गळाला लावलंय, हे बोलायला ठीक आहे हो. पण खऱ्या अर्थानं या खासदारांनी उद्धवजींच्या, त्यांच्या युवराजांच्या उदासीनतेला कंटाळून या पक्षाला जय महाराष्ट्र केलेला आहे. झालं ते किती नैतिक आणि अनैतिक हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण तुम्हीच दरवाजे उघडून ठेवले होते. घरात गुरं शिरली आणि धान्य फस्त केलं तर त्यात चूक कोणाची? शेळीच्या मागावर एक बोकड होता, बोकडानं कार्यभाग साधला तर लोक म्हणतात शेळीची काय चूक, तिला शेपटीच तोकडी दिली आहे देवानं. निसर्ग निर्मित आहे ते, काय करायचं? मित्रो, मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी निर्माण झालेली संघटना मराठी माणसाला विसरून जेव्हा आपल्या स्वार्थाचं राजकारण करू लागली, तेव्हाच या संघटनेला घरघर लागली होती. या स्वार्थात एक अजून मोठी गोष्ट स्पष्ट झाली आहे. उद्धवजींच्या नेतृत्व गुणांवर शंका घेणाऱ्यांच्या दाव्यांना आता बळ लाभलंय. शिवसेनेसारख्या सामान्य मराठी माणसाच्या, बहुजनांच्या राजकीय पक्षाला नेता हवा तो एकनाथ शिंदेंसारखाच, जो अहोरात्र जनतेसाठी झटताना दिसतो. मान्य की केंद्रातलं भाजप सरकार त्यांच्या पाठीशी आहे म्हणून शिंदेंच्या या गगनभराऱ्या सुरू आहेत, पण एक स्वतंत्र गट म्हणून बाहेर पडत नंतर हाच खरा मूळचा पक्ष आहे असा दावा करत मागच्या 4 वर्षातल्या प्रत्येक निवडणुकीत शिंदेंनी उद्धवजींच्या वरतान असा परफॉर्मन्स दिलेला आहे. सरासरी पर्सेंटेज एव्हरेज बघा तुम्ही काढून. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. तेव्हा येत्या 19 जूनला मला वाटतं 60 वर्ष वयोमानाचा दावा करणारा एक गट आणि प्रत्यक्षात 4 वर्ष वय असलेला किंवा 4 वर्षच जुना असलेला दुसरा जो खेमा आहे, यातला सरस कोण हे सांगायला राजकीय विश्लेषकांचं पाल्हाळ नकोय. जे काय आहे ते कृतीतून सिद्ध झालेलं आहे. आज 13 खासदारांच्या संख्याबळासह केंद्रातही मजबूत म्हणजे NDAतला 4थ्या क्रमांकाचा सहकारी म्हणून शिंदेंच्या नेतृत्वातली शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांचा एक नेता म्हणून सपशेल पराभव आहे. आणि हे त्यांनी मान्य करायला हवं. नुसतं माझे हात खाली आहेत, माझ्या हातात काहीच नाही, मी तुम्हाला काय देणार, काहीच देऊ शकत नाही, हे असं रडगाणं गात बसण्यापेक्षा त्यांनीही शिवसैनिकांच्या मनातली तगमग ओळखून आता राजकारण सोडून द्यावं. कारण राजकारण हे एकनाथ शिंदेंसारखं 24/7 करायचं असतं. हे नैमित्तिक नसतं. दिवस रात्र, मध्यरात्र, पहाट, सकाळ, संध्याकाळ या दिनमानातल्या प्रत्येक टप्प्यावर जो माणूस सभी घोडे 12% म्हणत नुसता समोर येईल त्या संकटाला भिडत असतो, लोकांना भेटत असतो, त्याच्या या कष्टाचं फळ म्हणून यशही त्यालाच मिळतं. फेसबुक लाईव्ह करून कोमट पाणी पिऊन किंवा मी फक्त BMC लढवणार, मला महाराष्ट्राशी देणं घेणं नाही, असा ॲप्रोच ठेवून चालत नाही. आता हे जे 6 खासदार उद्धवजींना सोडून चाललेत किंवा गेलेत, त्यांच्या पाठोपाठ मुंबई महानगरपालिकेतल्या उबाटा नगरसेवकांनाही उपरती होऊन 19 जूनलाच शिवसेनेच्या वर्धापन दिनी ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य करत जर स्वगृही परतले तर काही सांगता येत नाही. अगदीच 19 जूनला नाहीच झालं हे जे काही, तरी पुढच्या काही दिवसात BMCतही होणार टायगर ऑपरेशन टायगर. आपण वाट बघूया. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.